नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, त्याचं नाव आहे वैभव नाईक ब्लॉग्स. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे बघू शकतात उत्सवी पुट्ट्यांचे डेकोरेशन 1 फुटापासून ते 21 फुटापर्यंत मूर्तीचे. आणि यावर्षी जर तुम्हाला टोटल इको फ्रेंडली गणेश उत्सव साजरा करायचा असेल तर उत्सवीला नक्की व्हिजिट करायचं. आणि दरवर्षी आपण इथे व्हिडिओ शूट करतो, खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आणि इको फ्रेंडली मकर्स तुम्हाला इथे अवेलेबल होतात. लहान मुलांसाठी पण हे खूप फायदेशीर आहे, कारण हे जे कॉन्सेप्ट आहे इको फ्रेंडली मकर्स, त्यांच्यासाठी पण लहान मुलांसाठी पण छोटे छोटे मकर्स इथे अवेलेबल आहेत. चला तर मग जाऊया आणि बघूया यावर्षी कोणकोणते नवीन नवीन मकर्स पाहायला मिळतात. आणि जर इथे कसं यायचं हे जर तुम्हाला माहीत पाहिजे तर समोर या साईडला बघाल ना, गणेश गल्ली आहे. गणेश गल्लीचा कंपाऊंड आहे. समोर जर आलात तर तिथून मोनोरेलचा पिलर आहे. पिलरकडनं सरळ स्ट्रेट आलात तर इथे आहे उत्सवी. हे बघा, असा पूर्ण मोठा आहे इथे कारखाना. चला मग जाऊया, बघूया काय काय पाहायला मिळतं. हा इथे असा बोर्ड लावलेला आहे बघा, इको फ्रेंडली पुट्ट्यांचे डेकोरेशन व प्रदर्शन विक्रेत्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स दिले आहेत, प्लस त्यांची वेबसाईट पण इथे प्रोव्हाइड केले. सो आता आपण आतमध्ये येऊया. आणि हा असा पूर्ण सेटअप आहे पूर्ण डेकोरेशनचा. तर मित्रांनो, आता आपण आलो उत्सवीमध्ये, जे गणेश गल्लीमध्ये आहे. आणि लास्ट टाईम पण आपण यांची व्हिडिओ शूट केले होते आणि खूप चांगला प्रतिसाद होला आता. आणि इको फ्रेंडली मकर्स तुम्हाला इथे मिळणार आहेत. तर आपल्यासोबत आहेत उत्सवीचे जे सर्व आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. तर मॅम, सर्वाधिक स्वागत आहे. तुमचं नाव एकदा सांगा. नमस्कार, माझं नाव जिजाबाई आहे, पण मला नानी नावानेच ओळखतात सगळे. हां, तर मॅम इथे जर आपण सगळीकडे बघितलं ना तर इको फ्रेंडली मकर्स आहेत आणि खूप चांगली कॉन्सेप्ट आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगा, म्हणजे कधीपासून चालू केलात, काय त्याबद्दल? हे आता आमचं 25वा वर्ष आहे ह्या वर्षी इको फ्रेंडली मकरांचं. आणि कोणताही मकर अगदी तुम्ही हातात सहज घेऊन जाऊ शकता, फोल्ड होतो आणि परत तो घडी घालून वापरू शकता. ओके. आणि याच्यामध्ये जवळजवळ 3 ते 4 साईज आहेत प्रत्येकाच्या टेबलनुसार. आणि घरात बाप्पाची स्थापना करू शकतात हिची, अशाप्रमाणे साईज आम्ही बनवलेल्या आहे. जवळजवळ 100 व्हरायटीज आहेत आमच्याकडे इको फ्रेंडली मकरांचे. म्हणजे तुम्ही फोल्ड करून पण ठेवू शकतात, म्हणजे नेक्स्ट इयर पण तुम्ही यूज करू शकता, किंवा दुसऱ्या कोणाला हवा असेल तर त्यांना पण तुम्ही रेफर करू शकता की बाबा हे यूज करा. तर मॅम, यामध्ये आपल्याकडे किती डिझाईन्स आहेत आता सध्या तरी? आता आमच्याकडे 50 ते 60 डिझाईन लागलेले आहेत. ओके. आणि प्रत्येक मकराच्या 3 साईज आहेत. छोटा म्हणजे एकदम 1 फुटाच्या मूर्तीसाठी, 2.5 फुटाच्या मूर्तीसाठी, 5 फुटाच्या, असे वेगवेगळ्या साईज मध्ये साईज प्रमाणे तुम्हाला मकरची इथे आहेत अवेलेबल. तर आणि मॅम, एक क्वेश्चन होता, जर व्हिडिओच्या माध्यमातून कोण आलं तर ऑनलाईन डिलिव्हरी वगैरे हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे? हो, आहेत. अगदी जगभर जातात मकर आमचे. कुरिअरनी पाठवू शकतो. त्यांना तो थोडा चार्ज पे करावा लागतो, कुरिअरचा डिलिव्हरी चार्जेस पे करावा लागतो. ओके. आणि इथे हे जे मकर आपण असेंबल करतो त्यावरती कोणते मॅन्युअल वगैरे आपण प्रोव्हाइड करतो? प्रत्येक मकरमध्ये मॅन्युअल पण आहे. आणि प्रत्येक मकरचे QR कोड केलेले आहेत आम्ही. तो स्कॅन केला की त्यांच्या जो मकर न्याला त्याचा व्हिडिओ त्याच्यामध्ये भेटतो. डिटेल ब्लॉग आणि गुगलला पण टाकलेलं आम्ही सगळं काही. ओके. मी तुम्हाला नंतर दाखवीन त्याबद्दल, की जो QR कोड आहे त्यामध्ये असेंबल कसे करतात ते देखील त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही मकर करताना. अगदी 5 ते 10 मिनिटात मॅम असं पूर्ण मकर आपण क्रिएट करू शकतो. ओके. चला आता बघूया आपण कोणकोणते नवीन नवीन मकर्स इथे अवेलेबल आहेत. आणि जर तुम्हाला इथे यायचं असेल तर यांचा ॲड्रेस मी व्हिडिओच्या पुढे तुम्हाला सांगितलं आहे. सो आता आपण चेक करू एक एक मकर्स कोणकोणते आहेत. तर सर्वात आधी इथे जर बघाल तर सिद्धिविनायकची जी कॉन्सेप्ट आहे त्यामध्ये हा टोटल मकर आहे. आणि एकदम टोटली इको फ्रेंडली मकर आहे, तुम्ही बघू शकतात. एकूण एक नक्षीकाम जी केलेली आहे ते एकदम रिअलिस्टिक वाटतं त्यामध्ये. प्लस त्यांनी लायटिंग्स वगैरे त्यामध्ये प्रोव्हाइड केलेली आहेत. आणि या साईडला आलात तर इथे एक सिद्धिविनायक मकर आहे. इथे त्यांनी सगळी त्याची डिटेल्स वगैरे प्रोव्हाइड करतात. खाली बघा, सर्व डिटेल्स दिलेले आहेत. 27 इंचाचा आहे. प्राईस 2990ची आहे. आणि एकदम बजेटमध्ये जर तुम्हाला मखर हवे असतील तर तुम्ही इथे येऊ शकता. बघा, सेम गाभार आहे, फक्त याची साईज थोडी मोठी आहे, थोडा छोट्यामध्ये आहे. प्लस त्याच्यामध्ये लाईट्स वगैरे तुम्हाला आतमध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. ह्यामध्ये तुमचा 1.5 फुटाचा किंवा 6 फुटाची मूर्ती आरामात बसू शकते. त्याचबरोबर ह्या साईडला जर आलात तर इथे बघू शकतात, हा एक मकर आहे. फ्लोरोसन मकर म्हणून आहे. याची प्राईस वगैरे यांनी ते डिटेल्स दिलेले आहेत आणि फ्लोरोसन कलर सारखा आहे बघा, जो मोराचे साईडला आहेत दोन्ही साईडला.
आणि खूप छान वाटतं. जर कोणाला असं सुट्टासूट म्हणजे ओपन असा मखर हवा असेल ना तर तुम्ही हा घेऊ शकता. इथे बघू शकता बाप्पाची मूर्ती देखील त्यांनी ठेवलेली आहे आणि खूप छान वाटतं बघा. आणि असेंबल करायचं पण खूप सोपं आहे इथे. तर ह्या साईडला आलात तर ह्या साईडला बघाल तर महाराजांची जर कोणाला थीम करायची असेल तर त्या रिलेटेड पण इथे मखर आहे आणि खूप सुंदर वाटतं बघाल तर. असे दोन्ही साईडला भाल तलवार वगैरे आहेत. असे 2 मावळे उभे आहेत. प्लस या साईडला जर तुम्ही आलात तर इथे मखर आहे. सेम हा जो मोठा आहे त्यामध्ये थोडी छोटी साईज आहे. इथे जर बघाल तर गड किल्ले 3 हे बघा असं लिहिलेलं आहे. प्राईस डिटेल्स पण त्यांनी इथे प्रोव्हाइड केलेले आहेत. त्याचबरोबर या साईडला जर आलात तर इथे एक आहे सुवर्ण मखर म्हणून याचं नाव देण्यात आलेलं आहे. 1690च्या रेंजमध्ये तुम्हाला हा मखर मिळून जाणार आहे. आणि याच्यामध्ये तुमची 1.5 फुटाची किंवा 1.25 फुटाची मूर्ती आरामात विराजमान होऊ शकते. आणि खूप सुंदर आहे बघा. लाईट वेट आहे आणि असेंबल करायला पण खूप सोपं आहे. प्लस या साईडला आलात तर इथे आहे राम मंदिरमध्ये डेकोरेशन जर हवं असेल तर हे बघा. हे असं राम मंदिरमध्ये पूर्ण जर वरून बघाल ना तर रामाचा झेंड्यापासून ते पूर्ण सर्व डिटेल जी आहे ना ती प्रॉपर डिटेलिंग केलेली आहे. बेल लावलेले आहेत, घंटा वगैरे असं ते ऑप्शन दिलेले आहे बघा. या साईडला पण लायटिंग्स वगैरे त्यांनी लावलेले आहेत. आणि टोटली बघाल ना हे फुट्टाचं आहे बघा, बघू शकता. आणि दिसायला पण खूप सुंदर आहे. त्याचबरोबर ह्या साईडला आलात तर इथे एक मखर आहे हे बघा. हा एक मखर आहे म्हणजे ओपन आहे मखर. तुम्ही लालबागचा राजा वगैरे त्या मूर्तीचं असेल तर त्यामध्ये पण तुम्ही विराजमान करू शकता. खूप सुंदर आहे बघा. प्लस ह्या साईडला आलात तर इथे एक आहे मखर, सूर्यमखर म्हणून त्यांनी इथे नाव दिलेलं आहे. याचे डिटेल्स सर्व इथे आहेत. प्लस हा 1900च्या रेंजमध्ये आहे. आणि हा असा पूर्ण सूर्यमखर आहे हा प्रॉपर. जर बघाल तर ते सूर्याचं कटआउट पण आहे. ते मंदिर टाईप त्यांनी बनवलं आहे. प्लस जर बघाल मागे हे असा कापडी कपडा लावलेला आहे, त्यामध्ये अजून डेकोरेशन उठून आलं आहे. आणि ह्या साईडला अजून आहे थोडेफार मखर. सूर्यमखरमध्ये ही जी मोठी साईज बघितली त्यामध्ये ही छोटी साईज आहे हे बघा. आणि ही 1250च्या रेंजमध्ये आहे. ही त्याचे प्रॉपर डिटेल्स आहेत सर्व हे बघा. म्हणजे किती फूट आहे काय आहे सर्व डिटेल्स त्यांनी ते दिलेले आहेत. आणि हा असा लूक आहे त्याचा बघा. प्लस ह्या साईडला आलात तर फ्लोरोसंट म्हणजे त्यामध्ये जो आपण बघितला ती जी साईज आहे मोठी त्यामध्ये ही छोटी साईज आहे. त्या साईडला बघाल तर ही मोठी साईज आहे आणि ही त्यामध्ये छोटी आहे. म्हणजे ही मीडियम साईज म्हणता येईल त्यामध्ये. आणि ह्याची रेंज आहे 1490मध्ये. प्लस या साईडला आहे त्याच्यापेक्षा छोटा आहे फ्लोरोसंटमध्ये हे बघा 650 हे बघा. ही अशी साईज आहे. सेम मखर आहे आणि त्याच्यात जर अजून तुम्हाला छोटा हवा असेल तर ही एक आहे बघा. सेम मखर आहे. याची प्राईस आहे 290. आणि सिद्धिविनायक मखरमध्ये जर अजून तुम्हाला छोटा हवा असेल तर आहे बघा 18 इंचाचा मखर आहे हा. आणि याची प्राईस रेंज आहे सर्व. आणि खूप सुंदर आहे बघा. याच्यामध्ये लायटिंग्स वगैरे सर्व तुम्हाला करून दिलेले आहेत. आणि जर तुम्हाला हे मखर असेंबल करायचे असतील ना तर असे QR कोड्स आहेत. म्हणजे प्रत्येक मखरचे तुम्हाला QR कोड आहे ना पॅकेजिंगमध्ये, ते स्कॅन केले की त्याचे कसे असेंबल करतात त्याचे डिटेल्स तुम्हाला तिथे प्रोव्हाइड करतात. या साईडला आलात तर हे अशी मोठ्या मूर्त्यांसाठी आहे. म्हणजे 4 ते 5 फुटाची जी मूर्ती आहे मंडळासाठी वगैरे घ्यायची असेल तर त्यासाठी हा पूर्ण भव्य दिव्य देखावा आहे बघा. आणि प्रॉपर जर डिटेलिंग इथे बघाल नाही बघा असे पूर्ण अशी करण्यात आलं. म्हणजे तुम्ही असेंबल केल्यावरती खूप सुंदर दिसणार बघा. हे असे दिवा वगैरे त्यामध्ये लटकन वगैरे लावलेले आहेत. प्लस लायटिंग्स वगैरे केलेली आहेत. प्लस जर पुढे आलात या साईडला यामध्ये छोटी साईज आहेत, मीडियम म्हणता येईल हो. सेम मकर आहे फक्त साईज रेंज थोडीफार कमी आहे यामध्ये. तर या साईडला आलात ना इथे असं विठ्ठल रूपात जे डेकोरेशन आहे त्यामध्ये केलेलं आहे. इथे हे असं मंदिर दाखवलेलं आहे. ब्लॅक आणि गोल्डनमध्ये थीम आहे ही. आणि विठुरायाचं जे कटआउट आहे तो इथे मध्ये केलेला आहे. म्हणजे मंदिर ॲक्च्युअल दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे संत तुकाराम, संत बहिणाबाई, संत ज्ञानेश्वर यांचे कटआउट्स इथे लावलेले आहेत बघा. त्याचबरोबर ह्या साईडला आलात तर इथे कोकण मखर म्हणून नाव आहे. हा आपल्या कोकणातला मखर म्हणून त्यांनी इथे नाव दिलेलं आहे. साईडला बघाल ते असं मंदिर दाखवलेलं आहे. प्लस हे असं
तुळशी वृंदावन किंवा असं झाड लावलेलं आहे यामध्ये आणि असा बाहेरचा परिसर वगैरे दाखवलेला आहे बघा. आणि असा हा मखर आहे यामध्ये. प्लस या साईडला बघाल तर माझा भव्य दिव्य मखर आहे हा पूर्ण. सिद्धिविनायकची जी थीम आहे त्यामध्ये हा मखर पूर्ण केलेला आहे असा मोठा बघाल तर. म्हणजे मंडळासाठी जर कोणाला हवा असेल तर नक्की इथे व्हिजिट करायचं आहे. खूप सुंदर आहे बघा आणि अगदी भव्य दिव्य बघा. तिथे असं नाव पण त्यांनी लिहिलेलं आहे, चिंचपोकळीचा चिंतामणी वगैरे असं म्हणलं. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कस्टमाइज पण करू शकता त्यामध्ये. आणि हा जो मखर तुम्ही खाली बघतात ना बघा छोट्यामध्ये आहे आणि हा लास्ट टाइम ऑस्ट्रेलियाला गेला होता मखर. आणि जर तुम्ही बघाल गणपती बाप्पाचा तो फोटो लागला त्याच्या मागे ऑस्ट्रेलियाचा राजा म्हणून लिहिलेला आहे. सेम डेकोरेशन हा ऑस्ट्रेलियाला गेला होता मागच्या वर्षी. आणि ह्या साईडला आलात तर अजून मोठा आहे यामध्ये भव्य दिव्य मखर आहे हा. आणि इथे आरामात 5 ते 8 फुटाची मूर्ती विराजमान होऊ शकते यामध्ये. खूप सुंदर वाटते मखर. तर मित्रांनो सार्वजनिक बाप्पासाठी असा भव्य दिव्य असा महाराजांच्या थीममध्ये असं जर डेकोरेशन हवं असेल म्हणजे गड किल्ल्याचं तरी हा इथे तयार करण्यात आलेला आहे. आणि खूप सुंदर वाटतं. दोन्ही साईडला मशाल आहेत त्या पण अशा जळत्या दाखवल्या पेट्या दाखवलेल्या आहेत. प्लस दोन्ही साईडला ढाल तलवार लावलेली आहे. आणि समोर जर बघाल ना तर इथे गडाचा जो मेन पोर्शन आहे मंदिर आहे आतमध्ये ते असं दाखवण्यात आलेलं आहे. ते बघा समोर जर बघाल तर ह्या साईडला म्हणजे अशी विंडो टाईप आहे त्यामधून गड दिसतोय असा म्हणजे भगवा फडकताना दिसतोय असं दाखवलेलं आहे तिथून. आणि ह्या साईडच्या याच्यामध्ये बघितलं तर समुद्र अख्खा दिसतोय असं दाखवलेलं आहे. आणि खूप सुंदर. आणि खाली जर इथे बघाल ना असे वादक मंडळी आहेत ते वादन करताना आहेत ते दाखवलेले आहेत खाली. हे त्याच्यामध्ये ॲड नाही आहेत नाही तर म्हणतील की मखर याच्यामध्ये पण हे ॲड आहेत. तर मित्रांनो आता हा जो मखर बघाल ना तर याचं नाव आहे झुला मखर. हे बघा याच्याचे डिटेल्स सर्व आहे त्यामध्ये तुम्ही पॉज करून बघू शकता. आणि हा झोपाळा टाईपमध्ये झुला असा दाखवलेला आहे इथे. आणि दोन्ही साईडला असे मोर आहेत बघाल तर. प्लस इनबिल्ड लाईट आहे यामध्ये. लाईट पण तुम्हाला याच्यामध्ये प्रोव्हाइड करतील ते बघा. आणि असा पूर्ण भव्य दिव्य मखर आहे. आणि याच्यामध्ये बाप्पाची मूर्ती तुम्ही ठेवू शकता बघा. आणि हार्ड आहे एकदम. प्लस या साईडला जर आलात तर जंगल थीममध्ये जर कोणाला डेकोरेशन करायचं असेल तर हा सेटअप आहे जंगल थीमचा. प्राईस आहे 3900 रुपये. हे बघा इथे प्राईस दिलेली आहे त्यांनी 3900. आणि हा असा पूर्ण सिनेरिओ आहे बघाल तर असा जंगल टाईपमध्ये आहे. प्लस असे छोटे छोटे पाळणी वगैरे दाखवलेले आहेत. आणि जर दगडांचा फील करायचं असेल बघा असे दगडामध्ये दाखवलेले आहेत असे. झुला मकरमध्ये जर आला तर इथे छोटी साईज आहे यामध्ये. ती आपण मोठी बघितली त्यामध्ये ही छोटी साईज आहे. आणि हा ऑप्शन आहे इथे बघा खूप सुंदर. आणि याची प्राईस आहे 3900 रुपये. प्लस ह्या साईडला आलात तर इथे एक मखर आहे बघा. जयपूर 4 जाळी सेट म्हणतात. म्हणजे ही जाळी असणार 1 2 3 4 जाळी सेटअप आहे. आणि खूप सुंदर आहे बघा. आणि याची प्राईस आहे 1960 रुपये. म्हणजे यांनी काहीतरी ॲड केले 2160 रुपये आहे. प्लस या साईडला जर आलात तर श्रीजी गणेश महल म्हणून असा हा दिलेला आहे. गणेश महल म्हणून त्यांनी दिलेला आहे. म्हणजे इथे तुम्ही 2 ते 2.25 फुटाची मूर्ती आरामात विराजमान करू शकता त्या मखरामध्ये. असे दोन्ही साईडला द्वारपाल दिलेले आहेत. प्लस असं पूर्ण हे बघा असं पूर्ण पाट बीट ठेवून त्यांनी दाखवलं आहे. ह्या साईडला पण आलात ना इथे पण आहे थोडंफार डेकोरेशन जे लायटिंगमध्ये आहे. नवरंग मखर म्हणून याचं नाव त्यांनी दिलेलं आहे. आणि हा आहे 1990 रुपयाच्या रेंजमध्ये आहे. आणि असा पूर्ण मखर आहे बघा. ह्या साईडला बघाल ना असे लेस वगैरे त्यांनी लावलेले आहे त्यामध्ये. असे दोन्ही साईडला हत्ती वगैरे आहेत. प्लस ह्याच्यामध्ये छोटा साईज आहे यामध्ये बघा असा ऑप्शन आहे. प्लस ह्या साईडला आपण जो छोटा ही जी साईज बघितली ना आपण जंगल थीममध्ये ही छोटी साईज आहे यामध्ये. आणि हा आहे 38 इंचामध्ये आहे. आणि हा त्याच्यापेक्षा थोडा मोठा आहे बघाल तर. पूर्ण या साईज बघा एवढी मोठी आहे. आणि हा असा भव्य दिव्य मखर आहे. तर मित्रांनो हे जे समोर जर बघतात नाही छोटे छोटे कटआउट्स पण आहेत ते पण तुम्हाला मिळून जातील. उंदीर मामांचा सेट आहे. प्लस अष्टविनायक पण आहेत.
तर मित्रांनो, आता आपण आलो तो उत्सवीमध्ये आणि यांचे पूर्ण प्रॉपर डिटेल बघितलं आपण. जे डेकोरेशनमध्ये होते ते इको फ्रेंडली आणि फोल्डिंगचे आहेत. सर्वांनी पुट्ट्यापासून वापर केलेला आहे. आणि जर तुम्ही मागे बघू शकता तर असा भव्य दिव्य मकर त्यांनी साकारण्यात आला. म्हणजे 1 फुटाच्या मूर्तीपासून ते अगदी मंडळाच्या मूर्तीपर्यंत तुम्ही घेऊ शकतात. आणि खूप चांगले चांगले व्हरायटी तुम्हाला इथे मिळणार. आणि प्रत्येक थीममध्ये तुम्हाला जसे माऊलीमध्ये आहे, महाराजांच्या थीममध्ये आहे, जंगल थीममध्ये तुम्हाला इथे मिळणार आहे. तर मित्रांनो, आपला ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं असेल तर पटापट जाऊन सबस्क्राईब करा. आपण भेटू असाच नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पाहायला विसरू नका वैभव नाईक ब्लॉग्स.